उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तापोळा आहिर हा ब्रिज आता पूर्णत्वाकडे आलेला आहे। 175 कोटी खर्च करून दुर्गम भागामध्ये बांधलेला हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार। या पुलाचं 90% काम पूर्ण झालंय। अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या पुलाला 43 मीटर उंचीची विविंग गॅलरी देखील असणार। यामुळे पर्यटकांना कोयना बॅक वॉटर आणि सूर्यास्ताचा विहंगम नजारा पाहता येणार। सोळशी आणि कांडाती या खोरे या पुलामुळे जोडले जाईल आणि याचा फायदा दुर्गम भागातील लोकांना होणार आहे। आणि या पुलामुळे सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी होणार। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाऊन पर्यटनाला देखील यातून चालना मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जो तापोळ्यातला पूल आहे, या पुलाच्या कामाची जी क्रेन आहे, त्या क्रेनच्या माध्यमातून मी वरती आलोय। तुम्हाला इथलं सगळे मी दृश्य दाखवतोय, आपण पाहू शकता। खरं तर हा माझ्यासाठी खूप अत्यंत थरारक प्रसंग आहे। याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी हे काम चालतं ते कशा पद्धतीने चालतं, यामध्ये किती रिस्क असते, ही मला या ठिकाणी खरं तर अनुभवायला मिळते। मी तुम्हाला जे दाखवतोय हे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर आहे, ज्याला शिवसागर जलाशय असं म्हटलं जातं। आणि याच जलाशयावर हा पूल बांधण्यात येतोय, जो केबल वे ब्रिज याला म्हटलं जातं। अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं हा ब्रिज बांधण्यात येतोय। आपण पाहू शकता जवळपास 90% काम या पुलाचं पूर्ण झाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपर्यंत हा पूल खरं तर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास 5 ते 6 वेळा या पुलाचं काम पाहण्यासाठी इथपर्यंत आले होते। आणि या पुलाचं ज्यांनी धुरा सांभाळली होती, जे याचं काम जे पाहत होते, ते PWDचे उपअभियंता देशपांडे साहेब आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूयात। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काम केलं आणि काय आव्हानं होती? कारण मी या केबल या क्रेनमध्ये आहे आता। मला आता असं वाटतं की हे खूप थरारक आहे, हे भयानक आहे। म्हणजे इथली आव्हानं काय आहेत? कारण दुर्गम भागात आपण या ठिकाणी हा ब्रिज उभारतोय। तसं पाहिलं तर महाबळेश्वर तालुकाच हा अतिशय दुर्गम भाग आहे। इथं साधारणपणे 6,500 मिलीमीटर पाऊस साधारण जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होत असतो। प्रचंड हवा पण खूप असते आणि पाण्याची डेप्थ जी आहे ही नदीपात्रात सुमारे 30 मीटर असते। अशा या दुर्गम भागात जे मुंबईवरून जेव्हा या सगळ्या मशिनरी इथं शिफ्ट झाल्या, गेले 36 महिने अहोरात्रपणे एक 350 स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबरनी, म्हणजे साधारण इंजिनियर्स असतील, सुपरवायझर्स असतील किंवा लेबर्स असतील, यांनी दिवस रात्र या पुलाचे काम केलेलं आहे। आणि आज मला सांगायला आनंद होतो की 540 मीटरची ही जी आपण हॉरिझॉन्टली लांबी पाहतोय ही आता पूर्ण झालेली आहे। आणि आता ही जी विविंग गॅलरी आहे, ज्याच्यावर 43 मीटर उंचीवर एक विविंग गॅलरी असणार आहे आणि त्याला दोन्ही बाजूने कॅप्सूल लिफ्ट असणार आहेत। या लिफ्टद्वारे पर्यटक असतील वर जाऊन या लिफ्टने पूर्ण आपण जो पाहतोय ह्या सह्याद्रीच्या पश्चिम रांगा असतील, कोयना जलाशय असतील, सूर्योदय असतील, सूर्यास्त असतील, या सगळ्या गोष्टींचं विहंगम दृश्य या विविंग गॅलरीतून पर्यटकांना पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाला जाणारा हा सगळ्यात जवळचा मार्ग असणार आहे। त्यामुळे निश्चितच याची फायदा या पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे। बरं, तर हे होते उपअभियंता PWDचे देशपांडे साहेब यांनी आपल्याला सगळी माहिती सांगितली। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लेवलवर विविंग गॅलरी असणार आहे त्याच लेवलवर मी आत्ता आहे, तुम्हाला इथून सगळं हे मी दृश्य दाखवलं। खरं सांगतो, खूप थरारक प्रसंग आहे। ज्या दुर्गम भागामध्ये हा पूल बांधलाय, ज्या पद्धतीनं या ठिकाणी कामगारांनी काम केलंय, हे वाखाणण्याजोग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या भागातली लोक अत्यंत आभारी असतील। याचं कारण म्हणजे 6-6 महिने जवळपास या ठिकाणी घरातून बाहेर निघता येत नाही। 6-6 महिन्याचं राशन बाजार भरून ठेवावं लागतो, एवढा पाऊस या पावसाळ्यामध्ये या भागांमध्ये असतो। आणि याच्यामुळं या लोकांना दळणवळणाचं मोठं साधन या ठिकाणी मिळालेलं आहे। तसंच जे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि कोकण आहे, या भागांना जोडणारा सुद्धा हा महत्त्वाचा पूल आहे। याच्यामुळे पर्यटक संख्या या ठिकाणी वाढेल, इथल्या लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे। आणि एकूणच हा पूल आता पूर्णत्वाकडे जातोय। 90% काम पूर्ण झालेलं आहे। दिवाळीमध्ये या पुलावरून वाहतूक सुद्धा सुरू होईल। आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पुलाची पाहणी पुन्हा करणार आहेत। आणि या ठिकाणी थरारक प्रसंग अनुभवत मी तुम्हाला सगळं रिपोर्टिंग आता केलेलं आहे। कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 मराठी, तापोळा, सातारा।